सुरुवात लाडक्या बहिणींसाठी एका सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीने, कारण तब्बल 60 लाख लाडक्या बहिणींची नावे आता लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात येण्याची शक्यता आहे। विरोधकांसह आता सत्ताधारी नेत्यांनी देखील केलेल्या दाव्यांमुळे लाडक्या बहिणींकडून आतापर्यंत घेतलेली रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचंही बोललं जात आहे। नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणींवर संक्रांत येणार आहे, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। 60 लाख लाडक्या बहिणी बाद होणार। नियम मोडणाऱ्या लाडकींकडून वसुली करणार। नवीन वर्षात लाडक्या बहिणींवर संक्रांत। आता स्क्रुटिनी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 60 लाख भगिनी त्या लाडक्या बहिणीपासून वंचित होणार आहेत, फायद्यापासून वंचित होणार आहेत आणि त्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार आहेत। ऐकलात, शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढलंय। कारण आता लाडकी बहीण योजनेच्या निकषांची काटेकोरपणे चौकशी करण्यात येणार आहे। या चौकशीमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी नियमांना बगल देऊन पैसे लाटलेत त्यांच्याकडनं आत्तापर्यंत देण्यात आलेल्या सर्व हप्त्यांची वसुलीही करण्यात येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे। कारण माजी मंत्री छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनीही चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। जे नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही, ते मागण्यात येऊ नये। याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल। मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करून टाकलं पाहिजे। भुजबळांच्या या विधानामुळे महायुती सरकारमध्ये खळबळ माजली आहे। कारण लाडकी बहीण योजना बंद होणार की काय याची भीती लाडक्या बहिणींना वाटू लागली आहे। ही योजना बंद होणार नसली तरीही नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांना योजनेतून वगळलं जाणार असल्याचं बावनकुळेंनी सुद्धा नमूद केलंय। सक्षम महिला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्यावर येणाऱ्या काळात कारवाई केली जाईल असं काल छगन भुजबळ बोलले। नाही, मला माहित नाही छगन भुजबळ काय बोलले, पण लाडक्या बहिणीची योजना आमचं सरकार पूर्ण सुरू ठेवणार आहे। कोणावरही फार कारवाई होणार नाही। नियमाच्या बाहेर कोणी घेतलं असेल तर त्यांचं ते बंद होऊ शकते। दरम्यान कोण अपात्र ठरणार पाहूयात। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास अपात्र ठरणार। ट्रॅक्टर वगळता दुसरं 4 चाकी वाहन असल्यास ठरणार अपात्र। ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना लाभ मिळणार नाही। कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीला असल्यास अपात्र ठरणार। कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार असल्यास लाभ नाही। कुटुंबाची जमीन 5 एकरपेक्षा जास्त असल्यास अपात्र ठरणार। राज्यभरातून 2,63,00,000 लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले होते। त्यापैकी 2,47,00,000 अर्ज पात्र ठरलेत। मात्र आता नव्याने छाननी सुरू झाल्याने अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। कारण राज्याच्या तिजोरीवरील ताण कमालीचा वाढलेला आहे। निवडणुकीपूर्वी सर्रास अर्ज स्वीकारण्याचा जो धडाका लावला होता त्याच्यावर आता निकषांची कात्री लावण्यात येणार आहे। त्यामुळे निकषांबाहेर लाभ घेतलेल्या किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। तर वळूया पुढील बातमीकडे। सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या भावानं यलगार पुकारलेला आहे। वाल्मिक कराडला मोक्का लावा आणि हत्येचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी धनंजय देशमुखांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं। धनंजय देशमुखांच्या सोबत त्यांचे नातेवाईकही आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। टाकीवर चढण्यासाठी असलेली शिडीच काढून घेतल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं। धनंजय देशमुखांचं कुटुंब सुद्धा टाकीवर पोहोचलं नव्हतं। अखेर मनोज जरांगे पाटील
पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्या मनधरणीनंतर 2 तासांनी धनंजय देशमुखांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। जरांगेंची गळाभेट घेत धनंजय देशमुखांनी टाहो फोडला। मी न्याय मागतोय, दुसरं काही मागत नाही। माझ्या भावाला ज्यांनी संपवलंय, ज्यांनी कटकारस्थान केलंय, या सगळ्यांना फाशी द्या, हा न्याय मागतो मी माझ्या भावासाठी। तर धनंजय देशमुख यांनी नेमक्या काय मागण्या केलेल्या आहेत त्या पाहूयात। वाल्मिक कराडवर मोक्का लावा, कराडला खून आणि अपहरण प्रकरणी आरोपी करा, फरार आरोपी कृष्ण आंधळेला अटक करा, उज्ज्वल निकम किंवा सतीश मानेंनी खटला लढवावा, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना तपास अधिकारी म्हणून नेमा। दरम्यान मस्साजोगच्या आंदोलकांनी पोलिसांवर बांगड्या फेकलेल्या आहेत। सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आणि यावेळेस त्यांनी पोलिसांवर बांगड्या फेकल्या। देशमुख यांना फोनवरून संवाद साधत होते त्यावेळेला देशमुख यांना फोनवरून संवाद साधत होते त्यावेळेला आमचा संतोषांना गेला ती गेला आणि धनुला सुद्धा आमच्या अपहरण केलंय का काय केलंय हे आता हुडकून द्या। हो, शोध लावून द्या त्याचा। आज सकाळपासून संतोष गायब आहे। हो, सगळं हळहळ तळतळ करायला लागले। आज आमचा संतोष गेला ती गेला, पण अजून धनंजयचं बी तेच झाले। कशामुळे झाले तुम्ही का लक्ष देईनात, कशामुळे लक्ष देईनात? फाशी झाली पाहिजे त्याला। हा, आमचं तेच, त्या वाल्याला फाशी झालीच पाहिजे। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडेंना थेट इशारा दिलाय। देशमुख परिवारातल्या एकाही माणसाचं काही झालं तर मुंडे टोळीला सोडणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय। आरोपी खंडणीतला असो किंवा मग धनंजय मुंडेंच्या टोळीचा, त्यांचं जगणं मुश्किल करेन असा इशाराच जरांगेंनी दिलाय। तुम्ही जर चुकीच्या दिशेनं तपास केला, यंत्रणेचा गैरवापर करून आणि देशमुख कुटुंबातल्या एकाही माणसाला जर त्यांच्या जीविताला काही झालं, आरोपी जर सुटला, तर धनंजय मुंडेची टोळी तिचं जगणं मुश्किल करेल। सरपंच हत्येप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीडचे पोलीस अधीक्षक आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांना फोन केलाय। सरपंच हत्येप्रकरणी फडणवीसांनी आतापर्यंतच्या तपासाचा आढावा घेतला। या प्रकरणात एकही आरोपी सुटता कामा नये असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। तपासामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असंही फडणवीसांनी म्हटलंय। सरपंच देशमुख हत्येच्या तपासाला वेग आलेला आहे। एसआयटी आणि सीआयडीचे अधिकारी केज येथील शासकीय विश्रामगृहात देशमुखांच्या भेटीला पोहोचले। गेल्या तासाभरापासून अधिकारी आणि देशमुखांमध्ये चर्चा सुरू आहे। देशमुख कुटुंबाकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपास कुठपर्यंत आला याची माहिती मागवण्यात आली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर सीआयडी, एसआयटी आणि बीड पोलीस अधीक्षक देशमुख कुटुंबांसोबत चर्चा करतायत। बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी बीडमधील पोलीस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले। धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची बैठक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे खून प्रकरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही बैठक झाल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। यापूर्वी आमदार सुरेश धस यांनी खंडणीसाठी वाल्मिक कराड आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांची मंत्री धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक झाल्याचा आरोप केला होता। 12 तारखेला पोलिसांची त्याची या जिल्ह्याचे पालकमंत्री माझी त्यांच्या बंगल्यावर त्यांच्या ऑफिसला पोलिसांची त्यांची भेट झाली। मग पोलिसाला मध्ये बसून तो तिथून निघून गेलाय। 12 तारखेला या बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मग यांच्या बंगल्यावर पोलीस आणि हा जो खंडणीखोर आरोपी यांची भेट झाली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता नवीन एसआयटी स्थापन झालेली आहे। आमदार सुरेश धस यांनी या संदर्भातली माहिती दिली। आधीच्या एसआयटीवर देशमुख कुटुंबाचा आक्षेप होता आणि त्यामुळे नवीन एसआयटीची स्थापना केल्याचं देखील सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे। पंचायत ते संसद भाजपच्याच विजयाचा झेंडा फडकला पाहिजे
असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केला। भाजपच्या शिर्डीमधील महाविजयी अधिवेशनामध्ये अमित शहांनी कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र दिला आणि यावेळेस त्यांनी ठाकरे आणि पवारांवर निशाणा साधला। शिर्डीतील महामेळाव्यातून भाजपनं काय संकेत दिलेले आहेत पाहूया। भाजपचा संसद ते पंचायत नारा। अमित शहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। विश्वासघात न कर पाए ऐसी मजबूत भारतीय जनता पार्टी बनानी चाहिए। पालिका पंचायत निवडणुकांसाठी भाजपचं मेगा प्लॅनिंग। विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला आणि महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व विजयाचा धुरळा आत्ता कुठे शमतोय तोच भाजप पुन्हा इलेक्शन मोडवर गेल्याचं दिसतंय। त्याची सुरुवात झाली आहे शिर्डीतील अधिवेशनानं। श्रद्धा सबुरी यानं भाजपची महाभरारी अशा टॅगलाईननं शिर्डीत भाजपनं महाधिवेशनाचं आयोजन केलं होतं। त्याचा समारोप रविवारी झाला। या समारोप समारंभास भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते। यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय। तसंच मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत देखील त्यांनी मोठं वक्तव्य केलं। काय म्हणालेत अमित शाह पाहूया। पंचायत से पार्लियामेंट तक आप भगवा लहरा दो तभी विजय होती है, तब तक विजय नहीं होती। पंचायत के अंदर भी भाजपा, तहसील जिला में भी भाजपा, म्यूनिसिपालिटी में भी भाजपा, म्यूनिसिपल कॉरपोरेशन में भी भाजपा, महाराष्ट्र में भी भाजपा। कभी कोई हमारे साथ विश्वासघात न कर पाए ऐसी मजबूत भारतीय जनता पार्टी बनानी चाहिए। शिर्डीतल्या भाजपच्या मेळाव्यात अमित शहांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका केली। यावेळी शहांनी उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हटलं तर दुसरीकडे पवारांच्या दगाफटका करण्याच्या राजकारणाला 20 फूट जमिनीत गाडलं अशी टीका केली। या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय। गद्दारांना सोबत घेऊन आपण सरकार बनवलंय आणि आपण दगाफटक्याच्या गोष्टी करता। या देशामध्ये गद्दारीला जर कोणी खतपाणी घातला असेल बेमानी घटनाबाह्य कामाला तर ते भारतीय जनता पक्षानं खास करून नरेंद्र मोदी। तर वळूया पुढील बातमीकडे। भाजपच्या नेत्यांनी प्रसिद्धी माध्यमांपुढे उठसूट वक्तव्य किंवा बोलघेवडेपणा करू नये अशा कानपिचक्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिल्या आहेत। सरकारची प्रतिमा जपण्याची जबाबदारी संघटनेतील नेत्यांनीही पार पाडली पाहिजे अशा सूचना देखील यावेळेस त्यांनी केल्या। भाजपच्या प्रदेश अधिवेशनाचा समारोप झाल्यावर शहांनी विस्तारित सुकाणू समिती आणि निवडक 30 नेत्यांची बैठक घेतली। त्यात ते बोलत होते। अमित शहांनी नेत्यांना नेमक्या काय सूचना केलेल्या आहेत पाहूयात। भाजपच्या नेत्यांनी प्रसिद्धी माध्यमांपुढे उठसूट वक्तव्य किंवा बोलघेवडेपणा करू नये। पक्षाकडून सूचना आल्यावरच नेत्यांनी संबंधित विषयावर बोलावं। जातीयवादी मुद्दे किंवा वादग्रस्त विषयांपासून नेत्यांनी दूर राहावं। समाजातील जातीय सलोखा कायम राहावा याची सगळ्यांनी काळजी घ्यावी। सरकारची प्रतिमा जपण्याची जबाबदारी संघटना आणि नेत्यांनी पार पाडावी। तर पुढील बातमी देखील राजकीय विश्वातून आहे। यावेळेस आपण बघतोय अमित शहांनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत। 15 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत आणि यावेळेस ते महायुतीच्या आमदारांशी संवाद साधतील। तसा आमदारांसोबत स्नेहभोजन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत। महाराष्ट्रातील विक्रमी विजयानंतर मोदी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत। अमित शहांनी शिर्डीतील महाधिवेशनात कालच पंचायत ते संसद असा नारा दिला होता आणि त्यानंतर मोदी महायुतीच्या आमदारांना काय कानमंत्र देणार आहेत याकडे आता लक्ष असेल। सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचं नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर आगामी सार्वजनिक विभागाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। राज्यातील धार्मिक स्थळांना जोडणारा आणि पर्यटन उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणारा शक्तीपीठ महामार्गाची उभारणी ही दर्जेदार आणि गतिमानतेने करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। दरम्यान कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी अलाइनमेंट बदलण्याची मागणी केलेली आहे।
याबाबत काम सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. शक्तीपीठ महामार्गाला सरसकट विरोध नाही आहे. शक्तीपीठ महामार्गाला नागपूरपासनं सांगलीपर्यंत शेतकऱ्यांनी सह्या करून दिल्यात की हा महामार्ग करा. फक्त कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. आणि मी काल कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करत होतो, तर त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला हवं आहे पण तुम्ही अलाइनमेंट चेंज करा. तर आता मी त्याची कोल्हापूर जिल्ह्यातली नवीन अलाइनमेंट शोधतो आहे, त्यामुळे तोही महामार्ग आम्ही पूर्ण करू. तर पाहूयात कोणत्या जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, परभणी, सोलापूर, धाराशिव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोवा. तर वळूया पुढील बातमीकडे. नायलॉन मांजा विक्रेत्यांसह आता वापरकर्त्यांवर नाशिक पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. नायलॉन मांजा विक्री आणि वापरकर्त्यांवर गुन्ह्यामध्ये जो दाखल गुन्हा असेल त्या गुन्ह्यात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न हा कलम समाविष्ट करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच नाशिक पोलिसांकडून या कलमाद्वारे कारवाई करण्यात आली आहे. नायलॉन मांजा वापरकर्त्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्यामुळे त्यांच्या पालकांवर कारवाई होणार आहे. नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांवर 26 गुन्हे दाखल होते, त्यात 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 11 तारखेपर्यंत आपल्याकडे एकूण 26 गुन्हे दाखल होते, त्यामध्ये जवळपास 29 आरोपी होते. आपण त्या सर्व गुन्ह्यांना अटेम्प्ट टू कल्पेबल होमिसाइड म्हणजे सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे हे भारतीय न्याय संहितेचे 110 कलम आपण वाढ केलेली आहे सर्व गुन्ह्यांना. आपण त्यामध्ये 9 बालकांचे जे वडील आहेत त्यांना आरोपी केलेला आहे. नायलॉन मांजामुळे दुचाकीवरून जाणारा तरुण जखमी झालाय. नाशिकच्या येवला तालुक्यातील पिंपळखुटे इथं ही घटना घडली. मांजामुळे तरुणाच्या नाकाला गंभीर जखम झाली असून तरुणाच्या नाकाला 6 टाके पडलेले आहेत आणि तो गंभीर जखमी झाला आहे. तर आज जप्त केलेला नायलॉन मांजा पोलिसांनी नष्ट केलेला आहे. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. जवळपास 18 लाख रुपये किमतीचा हा नायलॉन मांजा नष्ट करण्यात आलेला आहे. रोड रोलर चालवत हा मांजा नष्ट करण्यात आलेला आहे. आपण नागपूर सिटी पोलीस माननीय CP सरांच्या संकल्पनेतून से नो टू नायलॉन मांजा हा उपक्रम राबवत आहोत. त्याच्यामध्ये झोन 5 येथील आमचे सर्व इथे सिनियर पीटर्स सिनियर इन्चार्जेस देखील अवेलेबल आहेत. या सर्वांच्या मेहनतीतून आपण जवळपास 80 गुन्ह्यांचा एक 18 लाखाचा मुद्देमाल इथे नष्ट करत आहोत. पुणे तिथे काय उणे हे ब्रीदवाक्य अगदी अभिमानानं पुणेकर मिरवत असतात. प्रत्येक गोष्टीत आम्हीच अग्रेसर असं म्हणणारे पुणेकर आता वाहतूक कोंडीतही मागे राहिलेले नाहीयेत. असं आम्ही का म्हणतोय यासाठी पाहूया हा एक स्पेशल रिपोर्ट. पुण्यातली वाहतूक कोंडी जगात भारी. वाहतूक कोंडीत पुणे जगात चौथं. वाहतूक कोंडीत अडकला पुण्याचा श्वास. पुणे तिथे काय उणे हे ब्रीदवाक्य अगदी अभिमानानं पुणेकर मिरवत असतात. प्रत्येक गोष्टीत आम्हीच अग्रेसर असं म्हणणारे पुणेकर आता वाहतूक कोंडीतही मागे राहिले नाहीयेत. जगात अनेक मोठ्या शहरांमध्ये वाढती वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरते. शहरात वाहनांची संख्या वाढल्यानं कमी अंतर कापण्यासाठीही बराच वेळ लागतो. टॉमटॉम या डॅनिश संस्थेनं जगभरातल्या वाहतूक कोंडीचं सर्वेक्षण करून अहवाल प्रसिद्ध केलाय. संबंधित शहरामध्ये 10 किलोमीटरच्या प्रवासासाठी लागणारी वेळ याचं सर्वेक्षण केलं आणि या जागतिक वाहतूक कोंडी अहवालात पुणे 4थ्या क्रमांकावर आहे. पुण्यात 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 33 मिनिटं 22 सेकंद इतका वेळ लागतोय. मुख्य म्हणजे पहिल्या 5 मधील 3 स्थानांवर भारतातील शहर आहेत. पहिल्या क्रमांकावर कोलंबियातील बरानकीला 10 किलोमीटरसाठी लागणारा वेळ आहे 36 मिनिट 6 सेकंद. कोलकाता 34 मिनिट 33 सेकंद. बेंगळुरू 34 मिनिट 10 सेकंद. पुणे
33 मिनिट 22 सेकंद आणि लंडनमध्ये 10 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी 33 मिनिट 17 सेकंदाचा कालावधी लागतो. यावर वाहतूक तज्ज्ञांचं काय मत आहे ते पाहूया. त्यामुळे हा जर ट्रॅफिक कंजेशन आणि जो स्पीड कमी होतोय हा जो इश्यू आहे त्याला जर सॉल्व्ह करायचा असेल तर बसेसशिवाय पर्याय नाही. आणि जे आपलं वाहतुकीचं बजेट आहे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि PCMC दोन्हीचं जवळजवळ हजार करोडचं फक्त वाहतुकीचं बजेट आहे. तर खरं सांगायचं त्यातलं किमान 50% हे चालणे, बस आणि सायकल ह्यांच्यासाठी दरवर्षी राखून ठेवलं पाहिजे. अशा दृष्टीने गेलो तरच होईल. आज त्याची पर्सेंटेज फक्त 20% आहे. फक्त 20% आपण म्हणतोय की आम्हाला बसेस चांगल्या हव्या आहेत वगैरे, पण खर्च खूप कमी करतोय. एका बाजूला पुणे शहराचा विकास आणि विस्तार चोहूबाजूने होतोय, तर त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची सुरू असलेली कामं आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा वाहतुकीला फटका बसतोय. नेमके काय कारण आहेत ते पाहूया. मेट्रोचं विस्तारीकरण, उड्डाणपुलांची कामं, रस्त्यावर पडलेले खड्डे, वाहनांची वाढलेली संख्या, असक्षम वाहतूक व्यवस्था, अरुंद रस्ते, फुटपाथची दुरावस्था, अनधिकृत फेरीवाले. यामुळे वाहतूक कोंडीचा विळखा दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यामुळे राज्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनाही आपापल्या पद्धतीनं ही वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल हे पाहणं गरजेचं आहे. नाहीतर आता 4थ्या क्रमांकावर असलेला पुणे वाहतूक कोंडीतही अव्वल व्हायला वेळ लागणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. नाशिकमध्ये झालेल्या अपघाताआधीचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. नाशिकमध्ये पिकअप आणि आयशरचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात देवदर्शनावरून परतत असलेल्या 6 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. यातल्या काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताआधीचा या तरुणांचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. हे सगळे तरुण टेम्पोनं निफाड तालुक्यात देवदर्शनासाठी गेले होते. परतताना टेम्पो द्वारका चौकात उतरत असताना सळ्या वाहून नेणाऱ्या ट्रकला धडकला. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. आमच्या ड्रायव्हरने थोडी ड्रिंक केली तर आमच्या ड्रायव्हर गाडी थोडा खराब चालवत होता रॅश. तर मला परत बोला आता गाडी तूच चालव, पण त्याने मला काही गाडी दिली नाही परत चालवायला. मी त्याला बोललो गाडी साईडला थांबव, मी उतरून घेतो गाडीमधून. मी उतरलो गाडीमधून, मग ते मला लगेच फोन आला 10 मिनिटात. ती पोरं सगळे ॲक्सिडेंट झाला गाडीचा. नाशिक शहरामध्ये अतिशय भीषण अपघात त्या ठिकाणी घडलेला आहे. अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि यामध्ये 5 जणं हे त्या ठिकाणी जवळपास जागीच ठार झालेत. 13-14 जणं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. अजून 2-3 जणं अत्यवस्थ आहेत, सिरियस आहेत. आज 5 जणं या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत. त्या 5ही जणांना प्रत्येकी 5-5 लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याची घोषणा या ठिकाणी मी मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयात परवानगी घेतली आणि त्यानिमित्त करतो आहे. त्याचबरोबर जे याच्यामध्ये जखमी आहेत त्यांनासुद्धा काय सहकार्य लागेल, त्यांना काय खर्च लागेल तो शासनाच्या वतीने केला जाईल. पालघरमध्ये शेतात चक्क बनावट नोटांचा कारखाना टाकण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी या बनावट नोटा छापणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केलेला आहे. बायखळ्यामध्ये बनावट नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीला मुंबई पोलिसांनी पकडलं. त्यांच्याकडे बनावट नोटा सापडल्या होत्या. या आरोपींच्या चौकशीत पालघरमधल्या नोटा बनवणाऱ्या कारखान्याची माहिती मिळाली. मुंबई पोलिसांनी सापळा रचत मग पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. बनावट नोटांचा शेतामध्ये कारखाना टाकण्यात आला होता आणि त्याद्वारे सर्रास बनावट नोटा बनवण्यात येत होत्या. उमरान बलबले आणि यासिन शेख आणि डिलिव्हरी घेणारा भीम बडेला असे तिघांना आम्ही ताब्यात घेतलं. त्यांच्याकडनं 500 रुपयाच्या 200 बनावट नोटा आम्ही हस्तगत केल्या आणि त्यांच्याविरुद्ध भायखळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. सिडकोच्या घरांच्या किमती आता कमी होणार आहेत. मंत्री आणि सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी याबाबतचे संकेत दिलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सिडकोच्या घरांची विक्री करण्याची प्रक्रिया चालू झाली. मात्र सिडकोची घरं फारच महाग आहेत अशी तक्रार सामान्यांकडून केली जात होती. त्यावरच आता सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी मोठी माहिती दिली.
तसंच मराठी माणूस शहराबाहेर फेकला जाऊ नये यासाठी सिडकोच्या जाचक-अटी शिथिल करणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. एका कुटुंबात याआधी सिडकोचं घर असलं तरी परत एकदा संबंधित कुटुंबाला दुसरं घर घेता यावं यासाठी म्हणून अटीत बदल करणार असल्याचंही शिरसाट यांनी म्हटलं आहे. एक घर घेतलं असेल सिडकोचं म्हणून त्याला दुसरं घेता येणार नाही ही अटच काढून टाकतोय मुळात. हे डोमिसाईल सर्टिफिकेट कशासाठी पाहिजे तुम्हाला? म्हणून ती सुद्धा एक जाचक अट आहे. 15 वर्ष पाहिजे, मग 14 वर्ष 6 महिने झाले तर त्याला आम्ही ॲग्री करणार नाही. या सगळ्या फालतू अटी जे आहेत ना या सगळ्या मायनस करणार. सिडकोच्या घरांच्या किमती आता कमी होणार आहेत. सिडकोच्या जाचक अटी शिथिल करण्यात येणार आहेत. डोमिसाईलची अट काढून टाकण्याचा विचार आहे. कुटुंबामध्ये सिडकोचं घर असलं तरी दुसरं घर घेता यावं यासाठी म्हणून अटीत बदल करण्यात येणार आहे. सिडकोच्या लॉटरीमध्ये मुदतवाढ देण्याचा निर्णय देखील झालेला आहे. पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेत खांदेपालट होणार आहे. शाखा प्रमुखापासून ते सर्व पदांवर नव्या नियुक्त्या होतील. शिंदेंच्या शिवसेनेत मोठे संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय झाला आहे. शिवसेनेच्या सर्व कार्यकारिणी आता बरखास्त होणार आहेत. वैदेही काणेकर आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेले आहेत. वैदेही, काय अधिकची माहिती आहे? शिवसेनेत मोठे संघटनात्मक बदल होणार आहेत. नक्कीच आपण बघतोय की शिवसेनेमध्ये मोठे बदल होणार आहेत आणि आजच्या मेळाव्यामध्ये या संदर्भात जी आहे ती भूमिका अगदी ठोसपणे मांडली गेलेली आहे. ज्या पद्धतीनं पदाधिकारी यांचं कामकाज गेल्या 2.5 तासांचं त्यांचं प्रगती पुस्तक तपासलं जाणार आहे आणि त्यानुसार हा बदल जो आहे तो मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे. आधीच सगळी जी पदं आहेत ती बरखास्त केली जाणार आहे आणि नव्यानं नियुक्त्या केल्या जाणार आहे. 23 तारखेला बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. या निमित्तानं मोठा मेळावा देखील होणार आहे. मात्र 24 तारीख ते 9 फेब्रुवारी पर्यंत अनेक बैठका होणार आहे. या बैठकांमध्ये नवीन नियुक्त्या केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे सदस्य नोंदणी देखील याच काळामध्ये केली जाणार आहे. त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिका तोंडावर असताना अशा पद्धतीनं एक नवीन नियुक्त्या ज्या आहेत त्या शिवसेनेमध्ये होताना बघायला मिळतात. बिलकुल, धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार असल्याचं कळत आहे. संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय झालेला आहे. सगळ्या समित्या बरखास्त होतील. तसंच मोठमोठी पदं जी आहेत शाखा प्रमुखापासून सर्व पदांवर नव्या नियुक्त्या देखील करण्याचा निर्णय यावेळेस शिंदेंच्या शिवसेनेनं घेतलेला आहे. यावेळेस एक महत्त्वाची बातमी, महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना शिंदेगड जो आहे तो आता आक्रमक झाल्याचं इथं दिसतंय. पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनं खांदेपालटाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सेनेची कार्यकारिणी देखील बरखास्त होईल. शिवसेनेच्या कार्यकारिणीनुसार कार्यकारिणी बरखास्त झाल्यानंतर यापुढे महत्त्वाचे बदल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असल्याचं आता जाहीर करण्यात आलेलं आहे. शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय देखील झालेला आहे. पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेत खांदेपालट होतोय. शाखा प्रमुखांपासून सर्व पदांवर नव्या नियुक्त्या करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शिंदेंच्या शिवसेनेत मोठे संघटनात्मक बदल आता होणार आहेत. शाखा प्रमुखांपासून सगळ्या समित्या ज्या आहेत त्या देखील बरखास्त करण्यात येतील असं देखील आता सांगण्यात आलेलं आहे. पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनं आता मोठा प्लॅन आखलाय असंच इथं दिसतंय. शिवसेना शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मोठे संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय झालेला आहे. सर्व कार्यकारिणी ज्या आहेत त्या बरखास्त होणार आहेत. ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराची पायमल्ली केली, त्या शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावर तातडीनं हकालपट्टी करावी उद्धव ठाकरेंनी, असा ठराव आम्ही आज पास केलाय, मंजूर केलाय. मंत्र्यांच्या बंगल्यावरच्या उधळपट्टीला आता लगाम बसलाय. कारण उधळपट्टीच्या तक्रारींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतली. मंत्र्यांच्या दालनावर किंवा निवासस्थानावर खर्च करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातूनच खर्च करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. तसंच खासगी सचिवांची नियुक्ती ही पडताळणीनंतरच केली जाणार आहे. चारित्र्यवान अधिकाऱ्यांचीच नियुक्ती करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. लग्नासाठी सुंदर मुलगी शोधताय तर जरा थांबा. कारण लग्नाविना किंवा प्रेयसीविना जगणाऱ्या कोट्यावधी पुरुषांसाठी एक मोठी गुड न्यूज आहे. आता तुम्हाला जशी पाहिजे अगदी तशीच गर्लफ्रेंड किंवा बायको मिळणार आहे. विशेष म्हणजे ती कधीही म्हातारी होणार नाही. ती कशी आणि कुठे मिळणार पाहूयात या रिपोर्टमध्ये.
कधीही म्हातारी न होणारी बायको पाहिजे? लग्नासाठी सुंदर मुलगी शोधताय? जरा थांबा. एकांतात राहणाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज. हल्ली प्रेम प्रकरणात ब्रेकअपचं आणि लग्नात डिवोर्सचं प्रत्येकाला टेन्शन असतं. मात्र आता तुमचं हेच टेन्शन दूर होणार आहे. जशी तुम्हाला हवी अगदी तशीच गर्लफ्रेंड तुम्हाला सहज मिळणार आहे. या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला अजिबात खर्च करावा लागणार नाही. या गर्लफ्रेंडला महागडी गिफ्टही तुम्हाला द्यायची नाहीयेत. या गर्लफ्रेंड कडून तुम्हाला कधीच ब्रेकअपचं टेन्शनही नसणार आहे. जशी तुम्ही स्वप्नात पाहिली अगदी तशीच सुंदरी तुम्हाला मिळणार आहे. आणि या तुमच्या स्वप्न सुंदरीचं नाव आहे आर्या. ही आर्या नेमकी कशी आहे पाहूया. आर्या AI टूल्सचा वापर करून बनवण्यात आली आहे. बुद्धिमत्ता अगदी जिवंत माणसासारखी. चेहरा, केसांचा रंग आणि केश रचना कस्टमाइज करता येणार. आर्याच्या संपूर्ण शरीरात 17 मोटार्स. पण जर तुम्हाला आर्या तुमच्या सोबत हवी असेल तर मात्र तुम्हाला तुमचा खिसा रिकामा करावा लागेल. या गर्लफ्रेंडवर किती खर्च करावा लागेल पाहूया. कंपनीकडून आर्याच्या 3 आवृत्त्या लॉन्च. फक्त चेहरा आणि मानेसाठी 8,80,000 रुपये. दुसऱ्या मॉडेलसाठी 1,29,00,000 रुपये. तर पूर्ण आकाराच्या आर्यासाठी सुमारे 1,50,00,000 रुपये. आपल्या दिलखेचक अदा दाखवून पुरुषांना घायाळ करणारी आर्या ही रोबोटिक गर्लफ्रेंड विशेषतः एकटं राहणाऱ्यांसाठी सोबतीला असेल. त्यामुळे तुम्ही देखील जर विना कटकट गर्लफ्रेंड आणि बायकोच्या शोधात असाल तर आर्याचा पर्याय हा तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो. फक्त पैसे खर्च करायची तयारी ठेवा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. शिक्षण विभागातील पुढच्या 100 दिवसांच्या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आढावा घेतला. राज्यगीत सर्व शाळांमध्ये सक्तीचं तसंच मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच वीटभट्टी, ऊसतोड आणि शेतीकाम करणाऱ्यांच्या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळेस दिलेत. सर्व शाळांमध्ये राज्यगीत सक्तीचं मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. सर्व शाळा अंगणवाडी केंद्रांचं जिओ टॅगिंग करून छायाचित्रासह मॅप. जिल्ह्यातील एका शाळेचा CM श्री शाळा म्हणून विकास करणार. सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची वैधता तपासणार. शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीनं राबवणार. अनुदान पात्र शाळांमधल्या बायोमेट्रिक हजेरीचा अहवाल सादर करा असा आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. शिक्षण अधिकाऱ्यांच्या या आदेशानंतर आता शाळांमध्ये धावाधाव सुरू झाली आहे. अनुदान पात्र शाळांमधले विद्यार्थी, शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक आहे आणि या आदेशाची अंमलबजावणी झाली की नाही हे तपासण्यासाठी हजेरीचा अहवाल मागवण्यात आलेला आहे. पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातून माहिती मागवल्यानंतर आता शाळांमध्ये धावाधाव सुरू झाली आहे. मुलींची छेड काढणाऱ्या 3घांना नागरिकांनी चोप दिलाय. कल्याण पूर्व 100 फूट रोडवरील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. भर रस्त्यात टेम्पो चालकासह 2घांनी मुलींची छेड काढली होती. नागरिकांनी 3घांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
विद्यार्थ्यांच्या टोळक्याकडून तिघांना दगडासह लाठीकाठीनं कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली। पुण्याच्या लोणी काळभोर येथील MIT कॉर्नर जवळ ही घटना घडली आहे। वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। लोणी काळभोर जवळील शैक्षणिक संकुलात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्याच ठिकाणी दगडासह लाठीकाठीनं तिघांना मारहाण करण्यात आलेली आहे। या संपूर्ण घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण देखील निर्माण झालंय। पुण्याच्या लोणी काळभोर मधली ही घटना आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांवर महागाईची संक्रांत आली आहे। सणासुदीला भाज्यांचे दर कडाडलेत। भेंडी, पापडी, वाल, वांग आणि गाजर तसंच 15 ते 20% महाग झालेले आहेत। पालेभाज्यांच्या दरात 10 ते 15% वाढ झाली आहे। त्यामुळे गृहिणींचं किचनचं बजेट कोलमडलं आहे। पालेभाज्यांच्या दरात 10 ते 15% वाढ झाली आहे। नवीन वर्षात ही महागाईची संक्रांत आली असं म्हणावं लागेल। सणासुदीला भाज्या 15 ते 20% कडाडलेल्या आहेत। पालेभाज्या तसंच फळभाज्या यांचे दरही महागलेत। भेंडी आधी 100 रुपये किलो दराने विकली जायची, आता 120 रुपये किलो आहे। पापडी 80 रुपये किलोनं आधीचा दर होता, आता मात्र 40 रुपये वाढून 120 रुपये किलो दराने विकली जाते। वाल 120 रुपये किलो आधीचा दर होता, आता 60 रुपये वाढून 200 रुपये किलो विकली जाते। पावटा 100 रुपये आधी विकला जायचा, आता मात्र 120 रुपये किलो। वांगीचे दर हे आधी 60 रुपये होते, आता त्यामध्येही 40 रुपयांची वाढ झाली आहे। 100 रुपये किलोनं वांगी विकली जात आहेत। गाजर आधी 60 रुपये किलोनं विकले जायचे, आता मात्र 80 रुपये किलोनं विकले जात आहेत। राज्यातील सोयाबीन उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। 31 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदी सुरूच राहणार आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या संदर्भातले आदेश दिले आहेत। राज्य सरकारच्या विनंतीवरून केंद्राने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। राज्यात सोयाबीन खरेदी सुरूच राहणार आहे। शिवराज सिंग चौहान यांनी त्या संदर्भातले आदेश दिलेले आहेत। किसान कल्याण विभाग किसानों के कल्याण के लिए निरंतर काम कर रहा है। मुझे बताते हुए खुशी है कि न्यूनतम समर्थन मूल्य पर सोयाबीन की खरीदी जारी है और अब तक हम रिकॉर्ड 13,68,660 क्विंटल से ज्यादा सोयाबीन खरीद चुके हैं और ये खरीदी अभी जारी रहेगी। आज महाराष्ट्र की तरफ से, राज्य सरकार की तरफ से ये मांग आई थी कि सोयाबीन की खरीदी की समय सीमा बढ़ाई जाए 31 मार्च तक। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत राज्य कांदा उत्पादक संघटनेतर्फे लिलाव बंद पाडत आंदोलन करण्यात आलेलं आहे। कांद्याच्या भावामध्ये मोठी घसरण होत असल्यामुळे तसंच निर्यात शुल्क रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि आता पाहूयात महाकुंभमेळा संदर्भातली महत्त्वाची बातमी। भारतीय संस्कृतीत महाकुंभमेळ्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा हा सोहळा देशाची सांस्कृतिक ओळख आहे। प्रयागराजला 144 वर्षानंतर महाकुंभमेळ्याला प्रारंभ झालाय। पाहूयात हा एक खास रिपोर्ट। 144 वर्षानंतर महाकुंभमेळ्याचा योग। पंचेचाळीस दिवस 40 कोटी भक्तांचा महासागर। 13,000 रेल्वे, 200 चार्टर्ड विमानांची सोय। हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्व असलेल्या कुंभमेळ्याला प्रयागराजमध्ये प्रारंभ झाला। हा सोहळा भारताच्या समृद्ध वारशाचं प्रतीक आहे। विशेष म्हणजे 144 वर्षांनी
महाकुंभमेळ्याचा योग जुळून आलाय। आता पुढचा महाकुंभमेळा थेट 22व्या शतकात होणार आहे। त्यामुळे यंदाच्या महाकुंभमेळ्याचे साक्षीदार होण्यासाठी म्हणून केवळ भारतच नाही तर जगभरातून साधू संत भाविक प्रयागराजमध्ये येत आहेत। पौष पौर्णिमेनिमित्त सोमवारी पहिलं शाही स्नान पार पडलं। पुढचे 45 दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा हा महासागर लोटणार आहे। महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारीला महाकुंभमेळ्याची सांगता होईल। यंदा 40 कोटी भाविक या कुंभमेळ्यामध्ये सहभागी होतील असा अंदाज आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी उद्याचं आमचं सर्व संत महात्म्यांचं आचार्य महामंडलेश्वरांचं शाही स्नान आहे। त्याचप्रमाणे वसंत पंचमीचं शाही स्नान आहे। त्याचप्रमाणे माघ अमावस्येचं शाही स्नान आहे। तर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असलेला साधारणतः 55 कोटी लोक या कुंभमेळ्याला स्नान करतील। या महाकुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनंही जय्यत तयारी केली आहे। 45 दिवस 40 कोटी भक्तांचा महासागर। स्नानासाठी एकूण 41 घाट आणि 9 कायमस्वरूपी घाट, 1,60,000 तंबू, 15,000 स्वच्छता कर्मचारी, 13,000 रेल्वे, 200 चार्टर्ड विमानांची सोय, भाविकांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था, फायर फायटिंग बोटही तैनात। पौराणिक कथेनुसार भगवान धन्वंतरीनं अमृतानं भरलेलं कुंभ घेऊन जात असताना दानव ते हिसकावतात। त्यातून अमृताचे 4 थेंब ज्या तीर्थक्षेत्रांमध्ये पडले तिथं कुंभमेळा भरतो। प्रयागराजला गंगा, यमुना, सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर, हरिद्वारमध्ये गंगेच्या तटावर, उज्जैनमध्ये क्षिप्रा नदी तर नाशिकमध्ये गोदावरीच्या तटावर हा कुंभमेळा भरतो। कुंभमेळा कधी भरतो? सामान्य कुंभमेळा दर 3 वर्षांनी, अर्ध कुंभमेळा दर 6 वर्षांनी, पूर्ण कुंभमेळा प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या 4 ठिकाणी दर 12व्या वर्षी। महाकुंभमेळा 144व्या वर्षी म्हणजे 12 पूर्ण कुंभमेळ्यांनंतर 1954 साली स्वतंत्र भारताच्या पहिल्या महाकुंभाचं आयोजन प्रयागराज इथं करण्यात आलं होतं। हिंदूंचा असा विश्वास आहे की कुंभमेळ्याच्या पर्वावर पवित्र नद्यांमध्ये डुबकी घेतल्यानं पापांची मुक्तता होते। यामुळे जीवन आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते। विविध पंथांचे आणि आखाड्यांचे प्रमुखही शाही स्नानादरम्यान भव्य मिरवणुका काढतात। हा महाकुंभ भारताची प्राचीन संस्कृती आणि धार्मिक परंपरांचं महत्व जागतिक स्तरावर अधोरेखित करतो। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी। भोगी निमित्तानं करवीर निवासिनी अंबाबाई देवीची विशेष अलंकारिक पूजा बांधण्यात आली आणि या पूजेमध्ये सर्व भाज्यांचा वापर करण्यात आलेला आहे। यावेळेस सिंहासनावर आरूढ झालेली आई अंबाबाई देवीचं रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती। अंबाबाई देवीची अलंकारिक पूजा आज पार पडली। पूजेमध्ये सर्व भाज्यांचाही वापर इथं करण्यात आला होता। सध्या महाराष्ट्रभर गावोगावच्या जत्रांचा हंगाम सुरू आहे। कुठे कुस्त्यांचा फड तर कुठे बैलगाड्यांच्या शर्यतींची धूम सुरू आहे आणि याच गावोगावच्या जत्रांचा घेऊयात आढावा। आज सोलापूरमध्ये अक्षता सोहळा पार पडला। सुमारे 900 वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील हा अक्षता सोहळा न भूतो न भविष्याती असाच झाला। वाजत गाजत मानाच्या 7 नंदी ध्वजांची मिरवणूक सिद्धरामेश्वर मांडोऱ्यापर्यंत निघते। मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर सिद्धरामेश्वरांच्या योगदंडासोबत कुंभार कन्येचा विवाह सोहळा पार पडतो। रंगीबिरंगी फुलांनी मांडवासारखा सजलेला संमती कट्टा इथं भक्तिमय वातावरणात
उत्साहानं जमलेल्या लाखो भाविकांनी याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवला. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या मांढर देवीच्या गडावर काळूबाई यात्रेला सुरुवात झालेली आहे. सकाळी 6च्या सुमारास जिल्हा सत्र न्यायाधीश जोशी यांच्या हस्ते देवीची महापूजा करण्यात आली. सकाळी 7च्या सुमारास देवीची पारंपरिक आरती देखील पार पडली. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशमधील भाविकांनी या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. 2005 मध्ये या ठिकाणी खूप मोठी दुर्घटना घडली होती. यानंतर जिल्हा प्रशासनाकडून कठोर पावलं उचलत या ठिकाणी सुरू असलेल्या अनिष्ट रूढी बंद करण्यात आल्या. प्रशासनाच्या वतीनं देवीच्या मंदिर परिसरामध्ये वाद्य वाजवायला तसंच पशुहत्या करायला देखील बंदी घालण्यात आलेली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून लागलेली आग अजूनही आटोक्यात आलेली नाही. या आगीमध्ये आतापर्यंत 24 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. 1 लाख जण बेघर झालेत. अनेक जण बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. आगीमुळे इथले प्रमुख महामार्गही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. वाऱ्याचा वेग वाढत असल्यानं आग आणखीनच पसरत चालली आहे. सध्या ताशी 80 किलोमीटर वेगानं वारे वाहत असून त्याचा वेग वाढण्याची भीती आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेक्सिकोहून अग्निशमन दल इथं दाखल झालेलं आहे. आगीच्या संकटादरम्यान कॅलिफोर्नियामध्ये लूटमारीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या आगीत प्रचंड असं नुकसान झालं. $150 अब्ज म्हणजेच जवळपास 13 लाख कोटींची संपत्ती जळून खाक झाली. या संपत्तीची तुलना केली तर भारतातील उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि दिल्लीच्या बजेट एवढ्या संपत्तीचं नुकसान या आगीमध्ये झालंय. म्हणजे भारतातील 4 राज्यांचं मिळून जेवढं बजेट आहे तेवढ्या संपत्तीचं या आगीत नुकसान झालं. नुकसानीचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. यूपीचं 7 लाख कोटी बजेट आहे. बिहारचं 3 लाख कोटी बजेट आहे. मध्य प्रदेशचं 3 लाख कोटी इतकं बजेट आहे. काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. श्रीनगरमध्ये थंडीची लाट पसरली आहे. दल सरोवरच्या वरच्या थरावर बर्फ गोठलेला आहे. तर पूंछमध्ये बर्फवृष्टीमुळे वाहतूक बंद आहे. वाहतूक सुरू करण्यासाठी बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे. त्यामुळे निसर्ग सौंदर्याचा आस्वाद लुटण्यासाठी गुलमर्गमध्ये पर्यटकांची संख्या सातत्यानं वाढतीये. धाराशिवमध्ये एका माकडानं चक्क एसटीवर बसून 17 किलोमीटरचा प्रवास केला. माकडाच्या या शाही प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. कळंब लातूर फेरी करणाऱ्या लालपरीवर हे माकड दिमाखात बसलं होतं. एसटी प्रवासाची हौस फिटली तेव्हा या माकडानं मग आपला पुढचा प्रवास जो आहे तो पिकअप ट्रकवर उडी मारत केला. लालपरीच्या टपावर या माकडाचा 17 किलोमीटर असा प्रवास झाला. एसटीतून प्रवास केल्यानंतर एका पिकअपवर हा माकड चढला आणि पुढचा प्रवास त्यानं पिकअपनं केला. बुलढाण्यातील टक्कल व्हायरसची केंद्र सरकारनं दखल घेतली. केंद्र सरकारचं आयुष विभागाचं एक पथक केस गळती होत असलेल्या गावात पोहोचलं. या पथकामध्ये चेन्नई आणि मुंबईच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. आयुष विभागाच्या होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक तज्ज्ञांकडून केस गळणाऱ्या टक्कल पडलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात आलेली आहे. कोल्हापूर शहर आणि परिसरात गुंडांनी हैदोस घातलाय. हातात कोयते आणि तलवारी घेऊन गुंडांकडून दहशत माजवली जात असून धमक्यांचे रील्सही ठेवले जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे काही गुंडांनी धमक्यांचे रील्स ठेवल्यानंतर 2 दिवसात एका तरुणाची कोयत्यानं वार करत निर्घुण हत्या करण्यात आली होती. पोलीस प्रशासन मात्र या संपूर्ण प्रकारावर हतबल झाल्याचंच दिसून येत आहे.
त्या रील आयडीचा आम्ही शोध घेतला. रील आयडीचा शोध घेऊन त्याचे इंस्टाग्राम हँडलर जे आहेत त्यांना सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि रील्स मध्ये जे युवक असतील जे तिथे दिसत आहेत हँडलर व्यतिरिक्त त्यांच्यावर सुद्धा आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यांच्यावर सुद्धा कारवाई केलेली आहे. असे जर कुठले दहशत माजवणारे रील असतील, आव्हान देणारे रील असतील तर त्यावर यापुढे सुद्धा गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. कडक कारवाई करण्यात